मी भाजपाच्या झेंड्याचा इमान राखणारा कार्यकर्ता. तिकीट देण्याचा सर्वाधिकार नेत्यांचा. नेत्यांचा निर्णय सर्वतोपरी मान्य. मी भाजपाच्या झेंड्याचा इमान राखणारा कार्यकर्ता असून गेल्या 35 वर्षे पक्ष प्रतिकूल वातावरणात असताना देखील भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन इमानी इतबारे पक्षकार्य केलेला मी एक सच्चा कार्यकर्ता आहे, हे सर्वांना सुपरिचित आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं पानमंगळ पंचायत समिती गटात माझ्या पत्नीच्या नावे मी समर्थक कार्यकर्त्यांसह तिकीट मागणी केली होती. पक्षाने घेतलेल्या सर्व्हेमध्ये पक्षश्रेष्ठींनी हे नाव वगळले असून साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मी भाजपा पक्षाचा निष्ठावंत आणि सरळ राजकारण खेळणारा कार्यकर्ता असून पक्षाचा निर्णय शिरसंधान मानून पक्षनिष्ठेचं हे कार्य अविरतपणे चालू राहील असं उत्तर देतानाच पानमंगळ गट आणि गणातील भाजपाच्या सर्व उमेदवारांना मतदार चांगल्या मताधिक्यानं निवडून देतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. नमस्कार, मी परमेश्वर यादवाड. आज पानमंगूर जिल्हा परिषद आणि सुलेर जवळगी पंचायत समिती गणासाठी आपले भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार आहे. जिल्हा परिषदला शिवांगिनी ताई स्वामी आणि पानमंगळूर पंचायत समिती गणाला रेश्मीताई हिप्रिगी आणि सुलेर जवळगी गणाला उत्तम वाघमोरे हे आमचे पार्टीचे 3 उमेदवार असून त्या 3 उमेदवार प्रचारासाठी आज आम्ही पानमंगळूरपासून चालू केले होते. आज देवीकोटा करून आता मंगळूरला मी इथं पोच झाले. तुमचे चॅनल आमचे पत्रकार कापसे सरने मला प्रश्न विचारल्याबद्दल मी हा मुलाखत देण्यासाठी तुमच्यासमोर थांबलो. नाही, प्रचारामध्ये कसा आहे रिस्पॉन्स मतदारांचा? प्रचारामध्ये आमदार साहेबाच्या कामामुळे आणि आमदार साहेबा एक कार्यामुळे लोकांचा प्रतिसाद आहे. पहिली वेळ आहे, अजून चालू आहे. अजून चिन्ह वगैरे 28 तारखेपर्यंत काय अजून लोकांचं काढायचं आहे. फायनल तर उमेदवार झाले, अजून कोण अपक्ष वगैरे आता कोण फॉर्म भरले बी भाजप म्हणून, त्याला बी फॉर्म नाही जोडला तर बी अपक्ष म्हणून आहेत थोडे लोकांचं. ते सगळं चित्र फर्स्ट 27 तारखेला 4 वाजता होणार आहे. नंतर 28ला प्रचारच्या मूळ मुद्द्यावर आता राजकीय मूळ मुद्दा 28 पासून चालू होणार आहे. ठीक आहे. 7-8 वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे. इच्छुकांची संख्या मोठी असताना काही नाराजी गटही आहे. ते नाराजी गटाला सावरण्यासाठी तुमच्या पक्षाचं काय धोरण आहे? पक्ष काय करणार आहे? काय उपाययोजना आखलेला आहे? नाराज गटला समजून सांगण्यासाठी आमचे आमदार साहेब प्रयत्न करतील आणि त्यांच्याकडून यशस्वी होईल असा माझा अंदाज आहे. आणि वरिष्ठ पार्टीचे लोक आहेत आपल्यात, सगळेजण सांगून समजुती काढेल. कोण नाराज असला तर त्याच्याबद्दल आमदार साहेब खंबीरपणे कार्य करेल. तुम्ही स्वतः देखील इच्छुक होतात आणि तुमचं तिकिटाचं काम झालेलं नाही, ऐवजी हिप्रिगी मॅडमना दिलेलं आहे. काय यावर काय तुमचं काय मत आहे? माझं तिकिटाचं झालं नाही असं काय नाही. माझं यावेळी माझं नाव सर्व्यात वगैरे आला नसेल. त्या तो कालावधी भाजपासाठी अडचणीचा कालावधी होता, त्यावेळी पराभव झाले. तुम्ही एकटे नाही झाले, जिल्ह्यामध्ये असे तुमच्यासारखे शेकडो कार्यकर्ते पराभूत झालेले आहेत. राज्यामध्ये हजारो झालेले आहेत. तो अडचणीचा काळ होता भाजपाचा. आज तुमचा सत्ता काळ आहे, त्यावेळी साहजिकच तुमचं काम झालं असतं असा एक सर्वसामान्यांचा अंदाज आहे. त्या अंदाजाला प्रतिसाद देत पक्ष नेतृत्वाने तुम्हाला तिकीट द्यायला हवं होतं, असा एक वर्ग तयार होतोय आणि त्यांचं म्हणणं देखील काही अंशी खरं आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, वर्ग तयार होत आहे खरं हे म्हणणं मला बी माने, पण वरिष्ठ आमच्या पार्टीमध्ये एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीममध्ये मी कुठं तर कमी पडला असेल. कुठं आमदार साहेबाला माझ्याबद्दल कोण तर आता लोक इकडं सांगणारे भरपूर झालेत. माझ्याबद्दल काही हितचिंतक लोक बी असतील, त्याच्यामुळे कट झालं. माझं नाव सर्व्यात नव्हतं हे मला बी माहीत नाही. आज आमदार साहेब जे उमेदवार जाहीर केले ते उमेदवारचे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची प्रयत्नात आहो. आम्ही तालुक्यामध्ये पक्षांतर्गत अनेकांची तिकिटे कापल्याची ओरड होत असले तरी
प्रत्येकानं आत्मचिंतन करणे गरजेचं आहे, असेही भाजपा जिल्हा सरचिटणीस परमेश्वर यादवाड म्हणाले. शिवाय AK-20 न्यूजशी बोलताना जनतेच्या मनातील सर्व प्रश्नांना समर्पक आणि तितकेच दिलदारपणे उत्तर देऊन यादवाड यांनी आपली पक्षनिष्ठा व्यक्त करताना गेल्या 35 वर्षापासून पक्षाच्या माध्यमातून केलेली कामे त्यांनी तितक्याच विनम्रपणे नमूद केली. आनंद तानवडे यांचे तिकीट कापल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आनंदने थोडासा संयम ठेवायला हवं होतं. शेवटी पुढे कोणत्या पक्षात काम करायचं हे जनता प्रश्न आहे, असं सांगत काही चुका या माणसाकडूनच होतात असं नमूद करायला देखील ते विसरले नाहीत. यासाठी काही कारणं देखील असतील. त्या कारणांचा सत्यतेचा पक्षश्रेष्ठी भविष्यात विचार करेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये एक फोन तिथं यादवाड हजर अशी परिस्थिती होती. तो वर्ग जो आहे तो आजही नाराजीमध्ये वावर तर त्यातला बी आम्ही आता सोबत घेऊन काम करू. आमदार साहेबावर सांगून परत काम करायला आता आम्ही चालूच केलंय. आमदार साहेब ज्याच्याबद्दल आम्हाला परत काय बोलून वगैरे सांगेल त्याबद्दल काय नाही. तुम्ही पक्षाचं 20, 25, 30, 35 वर्षापासूनचा सच्चा कार्यकर्ता आहे की पक्षाच्या पडझडीच्या कालावधीमध्ये देखील तुम्ही पक्षासोबत एकनिष्ठ होता आणि आजही आहात. तर ते अशा कालावधीमध्ये तुम्हाला असे डिसिजन झाल्यानंतर काय आहे तुमचं? नाही, तुम्हाला एक विशिष्ट मी एक गोष्ट सांगू का. सत्य हरिश्चंद्र राजा म्हणून एक राजा होता. तो राजा एकदा मशान राखायला बी गेला होता. सत्याला जरा देव पिडतेत, सत्याला लोक बी सत्य मागा लागत नाही. आता सगळे पैसे आणि ह्याच्यामुळे जरा लोकांना बी हे सत्य हा कधी डुबत नाही. सत्य एक दिवशी सत्य होणारच आहे. सत्य हरिश्चंद्र राजाला जे आले होते ते आज आम्हाला आलं असे वाटत असेल तुम्हाला, पण तरी माझा एक दिवस वेळ येईल असं मला वाटतं. अजूनही पक्षावर तुमचा विश्वास आहे? हा, कायम आहे. खांद्यावर झेंडा कायम आहे? हाय हाय. या निवडणुकीमध्ये तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नवादी आहात. हात किती मताच्या फरकानं निवडून येतील, काय अंदाज होतील? नाही, अजून ते काय कळलं नाही. अजून चालू आहे. आता पहिला 2 दिवस, आता अजून प्रचारला काय अधिकृत जाहीर नाही. 28 पासून होणार आहे. आता 28 नंतरच हे कळणार. आता आमच्या गाव भेटी, देवाचे नारळ फोडायचं हे चालू आहे. अजून टाइम आहे. तेव्हा बघू. तुमचं परत आमच्यावर भेट झाला, मुलाखत तेव्हा देऊ. एकंदरीत तुम्ही नाराजी तुमच्या मनातनं दूर झालेला आहे? नाराजच नाही, प्रश्नच नाही नाराजचा. नाराज कशाला? नाराज बघा, पार्टी मोठं झालंय. 2 खासदार असलेले पार्टी आता 304 पर्यंत गेले होते. आता 240 ह्या वर्षी आहे. असल्या पार्टीमध्ये आम्ही काम केले. अडवणीच्या काळात आम्ही अयोध्येपर्यंत जाऊन आलेले माणसं आहे. आग्रा महाअधिवेशनला अटॅची असताना 25-26 लोकांना घेऊन गेले होतो. मी स्वतः होतो. पंचाप्पा कल्याण शेट्टी सर सोबत मी आपला गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना शिवाजी पार्कला मोर्चाला गेलो होतो. लई पार्टीसाठी आम्ही हाडाचा पाण्याचं रक्त केलं. असं हा झाला तुमच्या बाबतचा आणि तुमच्या भागातला विषय. तिकडे वागदरी साईडला एक घटना घडलेली आहे. म्हणजे आनंद तानवडे, बाबासाहेबांचा पुतण्या, तो देखील तुम्हाला रामराम ठोकलेला आहे भाजपला. तिकीट न दिल्यामुळे मी रामराम ठोकलाय असं त्यांचं आहे. शेवटपर्यंत मला तिष्ठत ठेवले. शेवटी मला पंचायत समितीचं तिकीट देऊन रिव्हर्शन करायचा प्रयत्न केले. रिव्हर्शनसाठी 3 वेळा मी जिल्हा परिषद मेंबर म्हणून निवडून आलेला आहे. कामकाजाचं रेप्युटेशनही आमचं चांगलं आहे. तशी असताना मला पंचायत समितीचं तिकीट देण्याचं हे दाखवले. त्यामुळं आम्ही नाईलाजानं जडपणानं आम्ही दुसऱ्या पार्टीत गेलो असं त्यांचं मत आहे. त्यावर पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून किंवा पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून तुमचं काय मत आहे? नाही, तसं काय सर्वेमध्ये अनंत तानवडेंना बी चांगलंच आपल्या भाजपचे कार्यकर्ता होते. पण सर्वेत वगैरे तिथं एक यंग जनरेशन शेळके म्हणून आहे, परशाला आहे. त्यांचं वगदरी गाव मोठं आहे, शिरोळपेक्षा वगदरी मोठं आहे. तिथं सर्वेमध्ये ते बसू म्हणून आहे, त्याच्या घरच्यांना तिकीट दिलंय. त्यांचा बी जरा आता लहान यंग जनरेशन असल्यामुळे त्यांच्या सर्वेत नाव वगैरे असेल.
त्यामुळे पंचसमित रिव्हर्समध्ये आला असला तरी पार्टीच्या ध्येयधोरणामध्ये जावा पाहिजे होता. तरी तो अनंत अनवडे साहेबांचा तो निर्णय त्यांचा लखलाभ आहे. पण त्यांनी घेतलेले निर्णय त्यांनाच मान्य असायला पाहिजे. ते आम्ही पार्टीमध्ये असल्या कारणाने अनंत अनवडे पण भाजपचा होता, त्यांच्या आजोबा होता, वडील होता, सगळे त्यांचे आमदार बाबासाहेब तानवडे होते, सगळे होते. अलीकडे काळात पार्टीमध्ये असं आहे, आता काम कोण करतात त्यांनाच किंमत आहे. आता काम करणाऱ्या लोकांना दिला बसवराज शेळके हा यंग आहे म्हणून त्यांच्याकडे हा आज वागदरी जिल्हा परिषदचा धुरा दिलेत. नाही, शेवटी काय मतदारांना काय आवाहन करू शकता, पक्षाला काय विनंती करू शकता? पक्षाला आता सच्चे कार्यकर्ता, आता चांगला दिवस सगळ्यांना येणारच आहे, एक दिवस येणार आहे. पण पार्टी पण सगळ्यांना जरा हे सर्वेमध्ये वगैरे कुठं घोळ झाला असला तर पुढच्या वेळी असंच करू नये, सुधरून परत एकदा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नाराज होऊ नये असं करत जावं. आमदार साहेब दूरदृष्टीत चांगला आहे, परत त्यांनी सक्षम आहे, त्याबद्दल त्यांनी विचार करतील. तरी आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सांगतील, त्यांना आणा, त्यांनी नाराज असला तर त्यांना भेटून घ्या सांगेल. आता आणि मतदारांना काय आवाहन करू शकता? मतदारांना का नाही, आमदार साहेबांच्या विकासामुळे मतदान करा एवढंच सांगायचं. शिवाय तळवळ भागात प्रस्थापितांचा विरोध अंगावर घेऊन तडीतापडी जनतेला भाजपात जुळवून घेण्याबाबत प्रयत्नशील असलेल्या, शिवाय दादांच्या राजकीय अडचणीच्या कालावधीमध्ये अंतर्गत विरोध झुगारून हिरिहिरीनं पुढाकार घेत सचिनदादांच्या नावाचं ब्रँडिंग करणाऱ्या परमेश्वर यादवाड यांच्या कार्याचं पक्षानं दखल घ्यायला हवं होतं, असा सूरही मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. शेवटी सत्तेच्या मोहात निरागस निष्पाप पापभिरू सर्व समाज घटकाशी एकरूप असलेल्या कार्यकर्त्याचं प्रतिष्ठा वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठी औदार्यता दाखवेल का, हा खरा प्रश्न आहे. AK20 न्यूजसाठी अनिल कापसे, अक्कलकोट. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे, साहित्य मात्र आमचेच. आमच्या येथे सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील, सिमेंट ब्लॉक, पन्हाळी पत्रे, चॅनल, लोखंडी बार, अँगल, टी बार, मेटल सीट, याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या, खिळे, बाइंडिंग तार, रेडीमेड खिडक्या, दरवाजे, सिमेंट पोल, पाण्याच्या टाक्या, रबर सील, कडपा, तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर. याशिवाय अल्ट्राटेक, सागर सिमेंट, टाटा कंपनीचे पन्हाळी पत्रे तसेच पोलाद स्टीलचे अधिकृत डीलर. त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायतशीर दरात. खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. तुम्ही ठेवा विश्वास, आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू. पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर, SBI बँकेसमोर, तळवळ, तालुका अक्कलकोट. प्रोप्रायटर सौ श्री योगेश राऊतराव. मोबाईल नंबर 7218 38 5000. भागातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या श्री SB कासार अँड सन्सच्या महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक, शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, होजियरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगच्च स्टॉक. खरेदीसाठी आजच आमच्या दालनास भेट द्या. आमचा पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर, देवी मंदिरासमोर, अक्कलकोट रोड, तळवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट.